जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सत्ता स्थापनेबद्दलची आणि यामध्ये सुद्धा आता एक पाऊल पुढे गेलेलं आहे, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे। महत्त्वाच्या या घडामोडी घडतात। एकीकडे आपण जर बघितलं तर जयंत पाटील हे संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वी गेले होते। दुसरीकडे महाशिव या नावाला महाशिव आघाडी असं म्हटलं जात होतं, पण या नावाला राष्ट्रवादीकडून हरकत घेण्यात आली होती अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याचमुळे राष्ट्रवादीने हरकत घेतल्यामुळे आता याचं नाव महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी आघाडी असेल त्याला महाविकास आघाडी असं आता यापुढे म्हणण्यात येणार आहे। महाशिव आघाडी असं म्हणण्यात येणार नाहीये, कारण राष्ट्रवादीनेच या शब्दाला हरकत घेतलेली होती। दुसरीकडे आपण बघतोय संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आणि यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत आपण जर बघितलं तर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ हे महत्त्वाचे नेते आहेत। नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे जे दिग्गज नेते आहेत, जे मागच्या वेळेच्या सरकार असतानाच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते आणि त्याचबरोबर हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांचं देखील नाव यामध्ये आहे। एकूण 19 जणांची यादी यामध्ये मिळाल्याचं समजतंय। एकूण 19 जणांची यादी तयार असल्याचं सुद्धा समजतंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास। प्रशांत, तिथे भरपूर आता वेगवान घडामोडी घडतायत। अर्थातच एकीकडे बैठकांवर बैठका सुरू आहेत आणि दुसरीकडे ही यादी सुद्धा तयार झाल्याचं मिळतंय। महाविकास आघाडी असं आता या नव्या आघाडीला म्हटलं जाणार आहे आणि या मंत्र्यांच्या नावांबद्दल काय अधिक माहिती आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं केतकी जे नावं पुढे आलेले आहेत, या नावांमध्ये जे नावं आहेत अतिशय महत्त्वाची नावं आहेत। जे मंत्रिमंडळाचं चेहरा जे असणार आहे हे सगळे मंत्रिमंडळ असणार आहे, या प्रकारची सूत्रांची माहिती आहे। ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जयंत पाटील यांचा समावेश आहे। जे पूर्वीही मंत्री होते नवाब मलिक, हे ज्या पद्धतीनं यांनी आपली संपूर्ण राष्ट्रवादी पक्षामध्ये भूमिका बजावलेली आहे गेल्या काही काळामुळे आणि ज्या पद्धतीने ते संपूर्ण पद्धतीने राष्ट्रवादीची भूमिका मांडतात, त्यामुळे त्यांना एक प्रमुख मंत्रिपदाची जबाबदारी देणार आहे। हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्राचे एक चेहरे आहेत, जे गेल्या वेळी देखील मंत्री होते आणि शरद पवार यांच्या जवळील त्यांचं मानलं जातं। त्यानंतर अनिल देशमुख हे विदर्भातलं एक मोठं नाव आहे आणि ज्या पद्धतीचा चेहरा आहे, ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण लढाई लढली ते देखील आता महत्त्वाचं आहे। धनंजय मुंडे आपल्याला माहीत असेल विधान परिषदेचे नेते होते, ज्या पद्धतीने त्यांनी पंकजाला पराभूत केलं, त्यामुळे तेही एक अत्यंत नाव आहे आणि यंग लिडरशिपमध्ये त्यांचं नाव येतं। छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, राजेश टोपे त्यासारखी नावं जी आहे हे मंत्रिमंडळात असणार आहे अशी शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने नावं पुढे येत आहे आणि सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळे नावं आहेत ही अतिशय आक्रमकपणे लढणारी नावं आहेत। का कुठेतरी शिवसेनेला जी आक्रमकतेची बाजू नसते, कारण की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची संपूर्ण भूमिका असते, उद्धव ठाकरेंना कुठल्याही विधानसभेचा किंवा विधिमंडळाचा अनुभव नाही, अशावेळी होऊ शकतं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष त्यांना आक्रमकपणे त्याच्यावरती आक्रमण करण्याची शक्यता आहे, शाब्दिक आक्रमक होईल। अशावेळी एक मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी करण्याच्या तयारीत आहे। विधिमंडळामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर थेट उद्धव ठाकरे म्हणजे प्रशांत, उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे अशी देखील माहिती समोर येते। बरोबर आहे, उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची शिवसेनेची मागणी आहे की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं आणि सोबतच इतर नावासंदर्भात जी चर्चा आहे की खास करून ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये अनेकदा चर्चा झालेली आहे की नारायण राणेंच्या नावावरती ज्या पद्धतीनं चर्चा झाली, त्यानंतर नारायण राणे ज्या पद्धतीने शिवसेनेचे संबंध आले, या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांना वाटते की कुठे अशा प्रकारचा धोका आणि होऊ नये आणि ज्या पद्धतीने चर्चा होतात, संभाव्य वाद होतात, ते वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरे अतिशय पर्यायी नाव आहे आणि उद्धव ठाकरे जे आहे यांच्या नावावरती सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, पक्षाचे ज्येष्ठ सूत्र सांगतात की उद्धव ठाकरे हेच सर्वतो योग्य नाव आहे, त्यामुळे याच नावावरती अंतिम निर्णय व्हावा अशी चर्चा आहे। निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, कुठलं नाव घ्यायचं आहे, उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यायचा आहे की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे की कुठल्या दुसऱ्या शिवसैनिकाला द्यायचा आहे। पण ज्या पद्धतीने शिवसैनिकांची मागणी आहे ती मागणी पुढे येताना लक्षात येतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील, कारण की एनसीपी आणि काँग्रेस कुठल्याही पद्धतीने त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी चर्चा आहे। आता दिल्लीमध्ये या पुढच्या बैठका कशा होणार आहेत, कारण एकीकडे आपण बघतोय ही मंत्र्यांची यादी जी आहे यावर चर्चा सुरू आहे, आता याच्या पुढे दिल्लीत बैठकांचं सत्र कसं असणार आहे आणि दिल्लीहून नेते मुंबईसाठी कधी निघणार आहेत?
नाही, केतकी साधारणतः जर बघितलं आपण तर 2 अजून महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत साधारणतः. सध्या आता एक काँग्रेसची 15 जी बैठक सुरू आहे. दुसरी जी बैठक आहे ती बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी सुरू आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे संसदेतून निघून गेलेले आहे आणि एक बैठक होऊ शकते शरद पवार आणि संजय राऊत दरम्यान संसदेत होण्याची शक्यता आहे, कारण सगळ्यांची नजर तिकडे लागलेली असेल. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बैठक दुपारी 2 वाजता होईल, जे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अंतिम निर्णय घेण्यासाठी 3 जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे आणि 3 राज्याचे स्थानिक नेते असे 6 लोक ते जातील आणि सोबत इतरही नेते असतील. जयराम रमेश देखील असण्याची शक्यता आहे, अहमद पटेल देखील असण्याची शक्यता आहे. सोबतच एनसीपीचे नेते जे काल होते तेच नेते आज उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि ती बैठक अंतिम निर्णयावर जाणार आहे. त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण की त्या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचं भविष्य कसं राहणार आहे हे देखील निश्चित होणार आहे. आणि हे सर्व नेते रात्री उशिरा होऊ शकतं मुंबईला परततील आणि मुंबईमध्ये देखील बैठकाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या शिवसेनेसोबत चर्चा होईल, अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे शिवसेनेसोबत. तर त्या उद्या रात्री उशिरा किंवा परवा सकाळी या संदर्भात अंतिम निर्णय घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.